तुमच्या शेताला आधीच रस्ता असेल आणि तुम्ही दुसरा मागत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण आता सरकारनं थेट सांगितलंय एक रस्ता असेल तर दुसरा रस्ता मिळणार नाही। हे खरं आहे का? काय नियम आहे आणि तुमच्यावर याचा काय परिणाम होणार आहे? चला सगळं सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं 20 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचं त्या ठिकाणी परिपत्रक काढलेलं आहे, शासन निर्णय GR काढलेला आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 14 अंतर्गत या कलमानुसार काय सांगितलेलं आहे? सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की शेतापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य आणि वाजवी रस्ता असणं गरजेचं आहे। पण आता एक मोठी समस्या समोर आलेली आहे। काही लोक काय करत होते, शेतात जायला आधीपासूनच रस्ता असतानाही नवीन दुसरा रस्ता मागत होते। का? तर जास्त सोयीसाठी, कमी अंतरासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी। म्हणून सरकारनं आता सरळ निर्णय घेतलेला आहे की जर तुमच्या शेताला आधीच रस्ता असेल तर तुम्हाला दुसरा किंवा पर्यायी रस्ता त्या ठिकाणी मिळणार नाही। कोणत्याही परिस्थितीत मंजूर होणार नाही। फक्त सोयीसाठी त्या ठिकाणी मंजूर होणार नाही, कमी अंतरासाठी मंजूर होणार नाही। त्या ठिकाणी आता तहसीलदार काय करणार आहेत, ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी स्पॉट इन्स्पेक्शन म्हणजे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। जर आधीच रस्ता असेल तर नवीन रस्ता त्या ठिकाणी ताबडतोब नाकारला जाणार आहे। दुहेरी रस्त्याच्या मागण्या थेट फेटाळल्या जाणार आहेत। या ठिकाणी कडक कारवाई केली जाणार आहे। जर या नियमांचं पालन केलं नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील या ठिकाणी होणार आहे, असं GR मध्ये नमूद केलेलं आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 च्या कलम 5 अंतर्गत चालवणाऱ्या केसला हा नियम लागू नाही। म्हणजे थोडक्यात काय, शेताला आधीच रस्ता असेल तर दुसरा रस्ता विसरून जायचा आहे। फक्त सोयीसाठी किंवा फायदा मिळवण्यासाठी आता नवीन रस्ता त्या ठिकाणी मिळणार नाही। तुमच्या गावातली परिस्थिती काय आहे? कुणी 2-2 रस्ते घेतलेले आहेत का? कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।